तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगण। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने, त्यामुळे मोर्चेबांधणी दोन्ही पक्षांकडून सुरू झालेले अशाच पदाधिकाऱ्यांची व्यक्तिमत्वांचं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण विकासनामाच्या प्लॅटफॉर्मवर करतोय। अशाच प्रकारे आपल्याकडे भिल्लारे आहेत, जे प्रामाणिक निष्ठावंत शिवसैनिक जे ओळखले जातात, उपजिल्हा प्रमुख आहेत आणि यावेळेला त्यांनी तिकीट घेतलं नाहीये। खरं तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी मोठ्या प्रमाणात घराणेशाही आहे, मात्र त्यांनी तिकीट नाकारलं। नको, आता बाद झालं, आता दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे, अशा भूमिकेत वावरणारे सुरेश भिल्लारे आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। आणि प्रचार कसा सुरू आहे, ते अनेक वर्षे एकनाथ शिंदेसोबत आहेत, चौगुलेंसोबत आहेत आणि याच अनुषंगाने सध्या प्रचारामध्ये जोरदार प्रचार सुरू केलेला आहे आणि प्रत्येक विभागात मतदारांपर्यंत जाण्याचं काम सुरेश भिल्लारे याच त्यांच्या मित्रमंडळांनी सुरू केलेले, शिवसैनिकांनी सुरू केलेले आहे। आपला पॅनल आपल्या विभागामध्येच आपली ताकद असली पाहिजे। सर, स्वागत आहे। खरं तर निष्ठावंत, अनेक वर्ष पहिला पक्ष, सुरुवातीपासून एकनाथ शिंदेसोबत, सातारा कमिशन असेल, सगळं प्रचार खूप जोरात सुरू झालेला आहे, काय सांगाल? जय महाराष्ट्र। नक्कीच नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि अख्ख्या नवी मुंबईमध्ये प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे। आणि मग त्यामध्ये आम्ही मागे का? आम्ही मागे कधीच नसतो, आम्ही शिवसैनिक आहोत। आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक म्हणून आमची एक ओळख आहे। आणि ज्या ज्या वेळेस पक्षाच्या लढाई येतात, निवडणुका असतात, त्यावेळेस आम्ही तन मन लावून ह्या लढाया लढत असतो, मेहनत करत असतो। आणि मेहनत करत असताना आम्हाला फार काय त्रास होत नाही। याचं कारण असं असतं की गेले अनेक वर्ष शिवसैनिक म्हटल्यानंतर हा बाळासाहेबांचा शिवसैनिक, बाळासाहेबांची शिकवणच आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण, अशा प्रकारे आम्ही काम करतो। आणि गेले अनेक वर्ष आम्ही संघटनेमध्ये प्रामाणिकपणे लोकांची कामं करतो। ह्या शिवसेना शाखेमध्ये मी बसलेलो आहे। ही शाखा निवडणूक आली म्हणून चालू नाहीये, तर ही शाखा कायमस्वरूपी लोकांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत देखील चालू असते। या ठिकाणी ॲम्ब्युलन्स सेवा असते, ही कंटिन्यू लोकसेवा आम्ही करत असतो आणि लोकांच्या सुखदुःखात आम्ही कायम ऐरोलीमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये कामं करत असतो। आणि त्यामुळं ही निवडणूक जरी इतरांना अवघड वाटत असेल तर आम्हाला अवघड वाटत नाही। आम्ही काम केलेलं आहे आणि काम केल्यामुळं आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जातोय। लोक आम्हाला भरभरून मतदान देणार आहेत आणि आम्ही निवडून येणार आहे। आणि प्रथमच्या गोष्टी, सेक्टर 8 हा शिवसेना ऐरोली शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्ला हा कायम ठेवणार। आणि तुम्हाला 16 तारखेला दिसेल की ऐरोलीमध्ये फक्त आणि फक्त धनुष्यबाण आणि महायुती चमकल्याशिवाय राहणार नाही। सर, शेड्यूल कसा असतो? तुम्ही उपजिल्हा प्रमुख आहे, तुमच्याकडे सगळी जबाबदारी आहे, मग सगळ्या प्रभागामध्ये संपर्क, हेच कोऑर्डिनेशन करणं, प्रभागापर्यंत पोहोचणं, उमेदवारांना काही सूचना, या अनुषंगाने काय बैठका वगैरे? सध्या शिवसेना म्हणलं की शिस्तीचं पालन आम्हाला करावं लागतं। शिस्त ही फार महत्वाची असते, कारण शिवसेनेचे आमचे उपनेते आहेत विजय चौगुले साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख द्वारका भोईर साहेब आहेत, आमचे ह्या विभागाचे आता संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम यांची नेमणूक झालेली आहे। खासदार साहेब सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष देत आहेत आणि त्या जिल्ह्यात आमचे काही शहर प्रमुख मनोज वर्धनकर असेल ते उमेदवार आहेत, पण आमच्यासारखे जे उपजिल्हा प्रमुख त्यांच्या वेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पॅनलच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि त्यानुसार आम्ही शिस्तबद्ध कार्यक्रम प्रत्येक पॅनलमध्ये जाऊन आपला पक्ष कसा निवडून येईल, आपले उमेदवार कसे चांगले आहेत इतरांपेक्षा, हे दाखवण्याचं काम हे आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन करतोय। आणि ज्या प्रकारे आम्ही गेले 5-6 दिवसापासून लोकांच्या घरोघरी जाऊन फोनवरनं संपर्क साधून फिरतोय आणि त्यावेळेस आम्हाला कळतं की आम्हाला चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळतोय। आणि रिस्पॉन्स मिळत असल्यामुळं प्रत्येक आमचे गटप्रमुख असतील, उपशाखा प्रमुख असतील, शाखा प्रमुख असतील, ही शिवसेनेची जी फळी आहे ती फळी आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने काम करत असल्यामुळं, महिला आघाडी असेल, हे काय जमा करून किंवा विकत घेऊन आम्ही आमच्याकडे पदाधिकारी नाहीये। आमच्याकडे शिवसेनेची एक फळी आहे, मग तो खाली शिवसैनिक असेल, गटप्रमुख असेल, उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख असेल, उपजिल्हा प्रमुख असेल, जिल्हा प्रमुख, ही शिवसेनेची फळे, हे स्टेप बाय स्टेप सगळेजण काम करतात। उमेदवार हा वेगळा पार्ट झाला आणि काम करणारे आमची शिवसेनेची पदाधिकारी आहेत वेगळा।
आम्ही आमचं काम करत असतो. आमच्या उमेदवाराचं आमच्या भाजपच्या पक्षाला नजरा मात्र एरोलीकडे आहेत सर्वाधिक, कारण नगरसेवक पण तुमचे बऱ्यापैकी चांगले आहेत, सेटिंग आहेत, मजबूत आहेत आणि सगळ्यांच्या नजरा एरोलीकडे लागलेल्या आहेत. बघा, महायुतीमध्ये जरी भाजप असला तरी भाजप आता सध्या आमच्या इथे प्रतिस्पर्धा आमचा आहे. आमची लढाई मला वाटतं समोर आम्हाला कोण दिसतच नाही. आमची लढाई फक्त मला वाटतं बीजेपी सोबतच दिसतात. बाकी तर ऐरोलीमध्ये सगळे इतर पक्ष नगण्य वाटतं असं मला वाटतं. महाविकास आघाडी कसं पाहते आव्हान वगैरे? कुठे महाविकास आघाडी? महाविकास आघाडी आहेच नाही. ह्या विभागातच बघा, महाविकास आघाडीचं तुम्हाला सांगेन, महाविकास आघाडीचे वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वेगळे, उभाटा गट वेगळा आहे. कसली महाविकास आघाडी? काँग्रेसचा तर पत्ताच नाही. मग कसली महाविकास आघाडी? मग आम्हाला विरोध काय? आम्हाला फक्त हे तर बालेकिल्ला शिवसेनेचा आहेच, परंतु ही लढाई आरपारची आहे भाजपासाठी आणि तुमच्यासाठी. आमची कसली आरपारची? शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे आणि शिवसेनेच निवडून येणार. मग महापौर कुणाचा होणार? महापौर महायुतीचा होणार. पण ह्यावेळी तुम्ही त्यावेळी आम्ही युती करणार. यावेळी तिकीट का न घेण्याचं कारण काय? मी स्वतः हा. शिवसेनेत मला बोलला, शिवसेना एक शिस्तबद्ध पक्ष आहे. ज्या दिवशी आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही इच्छुक असतो, पण ज्या दिवशी पक्षानं आदेश दिलेला असतो त्या ठिकाणी आमचा एबी फॉर्म येतात आणि ज्याचं नाव दिलं जातं तो फायनल उमेदवार असतो. त्याच्या मागं काम करणं, इमानदारीनं इतबारीनं काम करून उभं राहणं, त्याचा प्रचार करणं हे माझ्यासाठी प्रामाणिक शिवसेनेचं काम आहे आणि ते मी करत राहणार. आजपासून मी उमेदवारच आहे असं समजून मी इतर माझ्या उमेदवारांना मी निवडून आणणार. सर, शेवटचा प्रश्न, मतदारांना काय आवाहन कराल? ज्या प्रकारे आतापर्यंत तुमचं आम्ही काम करत आलेलो आहोत, तसंच पुढं देखील जे नवीन आमचे नगरसेवक निवडून येतील ते देखील तुमच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाहीत. तुमच्या सर्व ज्या काही तुमच्या मनातल्या संकल्पना असेल, ऐरोलीचा विकास असेल, आपण बघत असाल की प्रभाग क्रमांक 5 मध्ये च्या बाजूलाच ऐरोलीचा जो मुलुंड हायवेला जाणारा रस्ता आहे, तो रस्त्याला भरपूर ट्रॅफिक झालेले आहे आणि आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की ह्या ट्रॅफिकसाठी कुठंतरी या ठिकाणी वेगळा रस्ता तयार करून ऐरोलीची ट्रॅफिक, कारण जवळजवळ ह्या 2 वर्षामध्ये तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, तुम्हालाही तुमचाही चॅनल नेहमी या गोष्टीचं नेहमी माहिती घेत असतो आणि ती माहिती तुम्ही दिलेली आहे लोकांपर्यंत. जवळजवळ 7 ते 8 लोकांचं ह्या अपघातामध्ये निधन ह्या सेक्टर 8च्या सिग्नलच्या परिसरामध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे तिथली ट्रॅफिक थांबली पाहिजे, ट्रॅफिक कमी झाले हा आमचा उद्देश आहे. अशा काय अनेक आहेत घटना किंवा अनेक लोकांची कामं आहेत, ती लोकांपर्यंत आम्ही निवडणूक झाल्यानंतर शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवून आम्ही ती पूर्ण करू आणि लोकांना विश्वास दिला आणि लोकांचा विश्वास आमच्यावरती आहे, कारण आम्ही काम करतो. तुम्ही कोरोना काळात पाहिलं असेल की सुरेश बिराने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एक शिवसैनिक म्हणून गेले 6 महिने सातत्यानं काम केलंय. तो शिवसैनिक आज तुम्हाला विश्वासाने देतोय की तुम्ही 15 तारखेला मतदान करा. शिवसैनिक तुमच्या विश्वासाला कधीच तडा जाऊन देणार नाही. एकच लक्षात ठेवा, धनुष्यबाणावरतीच विश्वास ठेवा, बाकी कुणावरती विश्वास ठेवू नका. धनुष्यबाणे निवडून येणार आणि विश्वास लोकांना दिलेला आम्ही नक्की त्याच्या विश्वासाला पात्र असू. हे होते सुरेश बिल्लारे, त्यांनी खूप आपल्याशी बातचीत केली. सर, खूप खूप आभार आणि शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी, पक्षाला सुद्धा. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.